तर पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून सीन रिक्रिएट केलं जाणार आहे। चालकाला अग्रवालच्या घरी नेत पोलिसांकडून सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। चालकाला अग्रवालच्या घरी नेत पोलिसांकडून हा सगळा सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। गुन्हे शाखेकडून घरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे। पुणे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून सध्या सगळी चौकशी सुरू आहे आणि याच्यामध्येच आपण बघतोय सीन रिक्रिएट देखील केला जातोय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की पुणे अपघात प्रकरणामध्ये ज्या ड्रायव्हरला डांबून ठेवलेलं तो घरामध्ये, या आरोपाखाली विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि अल्पवयीन आरोपीच्या आजोबा यांना अटक सुद्धा केलेली आहे। त्याच प्रकरणामध्ये ज्या ड्रायव्हरच्या बायकोनं त्याला त्यांच्या घरातून सोडलेलं होतं, तिचा जबाब कोर्टासमोर CRPC 164 अंतर्गत नोंदवण्यात आलेला आहे। कोर्टासमोर या सेक्शनच्या अंतर्गत एकदा जबाब नोंदवला तर तो बदलता येत नाही किंवा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो आणि त्यामुळे पुणे पोलिसांचं हे सावधगिरीचं पाऊल जे आहे ते उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये कोर्टात या संदर्भात पुणे पोलीस अर्ज देखील कोर्टामध्ये देणार आहेत आणि त्यानंतर तिचं स्टेटमेंट होईल। दुसरीकडे चालकाला घेऊन कशा पद्धतीनं त्या रात्री त्याचं अब्डक्शन करण्यात आलेलं होतं किंवा घरात डांबून ठेवण्यात आलेलं होतं, नेमकं त्या रात्री काय काय झालं हे समजून घेण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करतायत आणि चालकाला सोबत ठेवून प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक हे सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करते। त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम, अल्पवयीन आरोपी जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा तो त्या गाडीतून गेलेला होता, पोर्शे गाडी त्यानं स्वतः घेतलेली होती, त्याच्यासोबत आणखी कोण होतं, तेव्हा त्यानंतर तो कुठे कुठे गेला, कुठल्या बारमध्ये पहिल्यांदा बसले, सगळ्या गोष्टींचा अभ्यास पुणे पोलिसांचं पथक करताना पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णा।